सभापती महोदय, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, आर्थिक घोटाळे आणि विविध खात्यामधील अनियमितता व अनागोंदी कारभार, त्यामुळे अनेक ठिकाणच्या निविदा रद्द होणे, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी या संदर्भामधला प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे. सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी या संदर्भामध्ये अनेक अशा टीका टिप्पणी आणि उदाहरणं आपल्या भाषणामध्ये दिले. मला वाटतं अलीकडच्या कालखंडामध्ये गेल्या मागच्या 5 वर्षाचा जरी अनुभव पाहिला तरी या अलीकडच्या 4-6 महिन्याच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जेवढी ढासळलेली आहे तेवढी यापूर्वी कधीही नव्हती. पोलीस यंत्रणेवर ताण असेल, पण तो पोलीस यंत्रणा अलीकडे जे आहे ते असं वाटतंय की या राज्यामध्ये आहे की नाही. कायदा व सुव्यवस्था ढासळले, राज्यभरामध्ये दंगली व्हायला लागल्या, विविध कारणासाठी वेगवेगळे उपक्रम, म्हणजे औरंगजेबाची कबर असेल, अन्य असतील, कधी मसाजोदचं प्रकरण असेल, कधी देशमुख हत्याचं प्रकरण असेल, कधी बीडच्या घटनांच्या संदर्भामध्ये असेल, खुनाचे, बलात्काराचे, चोरीचे, दरोड्याचे प्रकार या राज्यामध्ये कधी नव्हे तर वाढले. मी माननीय गृहमंत्री महोदयांना विचारू इच्छिते की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या तुलनेमध्ये किती गुन्ह्यांची आकडेवारी झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत तुम्ही कमी झाले का जास्त झालेत? महिलांवर अत्याचाराचं प्रमाण एवढं वाढलं की आता या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत. पुण्यासारख्या शहरामध्ये, नागपूरसारख्या शहरामध्ये या घटना वारंवार व्हायला लागलेल्या आहेत. मग काय करताय पोलीस यंत्रणा? पोलिसांचा धाक राहिला नाही अध्यक्ष महोदय. भ्रष्टाचार, हप्ते घेणं यामध्ये पोलीस यंत्रणा अडकली आहे. मग कोण सुरक्षित आहे या राज्यामध्ये? एखाद्या ठिकाणी एसटी मध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार केला जातो, तिचा गोगावा राज्यभर होतो, पण एखाद्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधल्या धरणगाव सारख्या तालुक्यामध्ये एखादी घटना घडते किंवा महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या घटना घडतात, त्याचं काय गोगावा? या राज्यामध्ये अनेक महिलांवर अत्याचाराचे प्रमाण असं आहे की त्याची तक्रार होत नाही, तक्रार केली असली तर नोंद होत नाही. परवा दिवशी निंबोरा पोलीस स्टेशनला मी स्वतः त्या PSI बोललो. एक गर्भवती महिला होती, जिचा नवरा नुकताच वारला होता, विधवा झालेली होती. तिला जबर मारहाण केली. तिने विनयभंगाचाही गुन्हा दाखल केला. अन्याय करायचा त्याचा प्रयत्न होता, पोलिसांनी केला नाही. दबाव आल्याशिवाय गुन्हे दाखल होत नाहीत. अध्यक्ष महोदय, सरपंचांचे खून व्हायला लागलेले आहेत, आरोपी सापडत नाही. अहो, महिलांचे शेडकाने होते तिथे आरोपी सापडत नाही. माझ्या घरचं उदाहरण मी वारंवार सांगतोय. या 3 आठवड्या 1 महिना झाला, अजूनपर्यंत आरोपी सापडले नाहीत. कुठे आहेत आरोपी? कोण संरक्षण देत आहे या आरोपींना? कुणाचा पाठबळ आहे यांना? जर सर्वसाधारण माणसाच्या घरी झालं तर नोंदही होणार नाही, पण आमच्याकडे झाल्यानंतरही अजून जर गुन्हेगार सापडले जात नाही. 3 आठवड्याहून जर गुन्हेगार सापडले, कोण यांचा हक्क आहे? कोण यांना राजकीय संरक्षण देतोय? राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढला आणि राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली. मटका, जुगार, दारू, वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर वाढले आणि या संदर्भामध्ये पोलीस बाकी कारवाई करायला ढिम्म झालेल्या. हप्ते घ्यायचे, मजेशीर राहायचं, हेच पोलिसांचं चाललेलं आहे अलीकडच्या कालखंडामध्ये. आणि मी आपल्याला एक आणखी उदाहरण देतो बुलढाणा जिल्ह्यामधल्या नांदुऱ्याचं. म्हणजे मी स्वतः त्याच्यामध्ये अनेक वेळा बोललेलो आहे. ते ट्रस्टची जमीन आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खुर्द शेत शिवारमध्ये हनुमान मंदिर संस्थांच्या मालकीचं एक 16 गट नंबरमध्ये 18 एकर शेती आहे. अध्यक्ष महोदय, 8 एकर शेत जमिनीवर 3 व्यक्तींनी अतिक्रमण केलेलं आहे, म्हणजे जबरदस्ती पेरतात वगैरे वगैरे.
आणि या संस्थांच्या अध्यक्ष व विस्तारकांकडून त्यांची मागणी केली की अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. त्या पोलीस संरक्षणासाठी लागलेला खर्च आम्ही भरायला तयार आहे. त्या नांदुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पोलीस संरक्षण घेत असाल तर तुम्ही पैसे भरा, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. त्यांनी 13/8/2024 रोजी 44,734 रुपये शासकीय तिजोरीत भरून घेतले. अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण देण्यासाठी त्या पोलिसांना वारंवार कळवलं, पण पोलिसांनी पैसे भरून घेतले पण संरक्षण दिलं नाही. मग कधी म्हणाला दसराला, मग नंतर म्हणाला दिवाळी आली, दिवाळी झाल्यानंतर म्हणाले मकर संक्रांत आली, मकर संक्रांत आल्यानंतर आता म्हणाले रमजान आहे, रमजान महिनाभर जाणार आहे, मग पैसे भरून कशाला घेतले. आत्ता पोलिसांनी सांगितले पैसे काढून घ्या, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही. मग पैसे भरले कशाला. या राज्यामध्ये जर पोलीस संरक्षण देत नसेल तर अशा पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे. नाही तर सरकारने आपल्या निर्णयात दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की नाथा भाऊ तुम्ही पैसे भरले ही गोष्ट खरी आहे, पण आम्ही हतबल आहोत, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही. मटक्याला संरक्षण आहे, जुगाराला संरक्षण आहे, दारूच्या अड्ड्यांना संरक्षण आहे, वाळू माफियांना संरक्षण आहे. म्हणजे अधिकृतपणे पैसे मागून तुम्हाला संरक्षण मागतात त्या ठिकाणी संरक्षण आहे. चौकशी करणार आहात की नाही करणार आहात. कशासाठी करतात असे. बलात्काराचे प्रकरण वाढत असताना बलात्कार पीडित तरुणीवर अत्याचार होता, गुन्ह्याची नोंद केव्हा होते, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी. मग अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये चाललंय काय की नागपूरमध्ये दंगल झाले ते व्हायला नको होते पण घडलं. पण नागपूरच्या दंगलीच्या निमित्तानं एक गोष्ट समोर आली की परप्रांतीयांच्या हातून दंगल होती की काय. कोण आहे याच्यामध्ये दंगल करणार आहे. आणि ज्या दंगल करणारे आहेत अशांवर कठोर कारवाई करायला आपण सुरुवात केली. मी देवेंद्रजींचं अभिनंदन करेन की त्यांनी अशी सुरुवात केली. त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याची सुरुवात केली, पण ही जशा स्वरूपाची कारवाई अन्य ठिकाणी होणार आहे का. जो धाक तुम्ही नागपूरला निर्माण केला तसाच धाक अन्य ठिकाणी पोलिसांचा निर्माण होईल का. एका ठिकाणी आपलं गाव आहे म्हणून त्या ठिकाणी करायचं आणि दुसऱ्याचे गाव असते तर दळत राहायचं, हा कोणता उद्योग लावला या ठिकाणी. आणि अध्यक्ष महोदय पोलिसांच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे की पोलीस यंत्रणेवरही ताण आहे. पोलीस यंत्रणेवर ताण आहे. पोलिसांची संख्या मुळामध्ये कमी आहे, संख्या कमी आहे. आमच्याकडे पाहतो की एकेका पोलीस स्टेशनला 20-25च्या वर पोलीस नाही आहेत. अख्खा तालुका आहे 25 पोलिसांवर ताण आहे. आणि ही संख्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून तर आता तीच आहे. स्वातंत्र्यपूर्व 25 होत्या आणि आता 27 झाले. मी भुसावळचं मागचं उदाहरण दिलं होतं की त्या ठिकाणी 20 पोलीस कमी केले मागच्या वर्षीच्या तुलनेत. संख्या गुन्ह्यांची वाढली म्हणजे पोलीस कमी करतात तुम्ही. अध्यक्ष महोदय पोलीस यंत्रणेमध्ये पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यांनाही त्या ठिकाणी त्यांच्या निवासाच्या व्यवस्था वाढवण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि वाळू माफिया आणि पोलीस महसूल यांनी एकत्रितरित्या वाळू माफियावर नियंत्रण आणलं पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तहसीलदार महसूल विभाग म्हणतो ही आमची जबाबदारी आहे पण आम्हाला पोलीस संरक्षण नाही. पोलीस म्हणतात की आमची जबाबदारी हे नाहीच, फक्त हप्ते खाणं एवढीच जबाबदारी आमची आहे. वाळू माफियांकडून हप्ते घेऊ पण त्यांना पकडणार नाही एवढी जबाबदारी आमची आहे. सामूहिक जबाबदारी घ्या ना. दोघांनी मिळून या ठिकाणी या वाळू माफियांचे हल्ले जे होत आहेत वारंवार ते थांबवा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय. आणि हे थांबवण्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य दिवाळखोरीत आहे मला माहिती आहे. राज्य हे 45,000 कोटी रुपयाच्या तुटीमध्ये ह्याची कल्पना आपल्या साऱ्यांना बजेटच्या माध्यमातून आली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय राज्य जरी दिवाळखोरीत असलं. आता 11:15 वाजलेत. माननीय खडसे साहेब आपण ऑनलेग राहा आणि सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता पुन्हा भरेल.